नमस्कार मित्रांनो, माऊली ट्युटोरियल मध्ये तुमचं स्वागत आहे. माऊली ट्युटोरियल मध्ये सेकंड इयरचा थर्ड सेम या मधला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ज्याचा कोर्स कोड आहे 313308. याचा आपण काय बघणार आहे, सिलेबस डिस्कशन करणार आहे. तर त्याच्यामधलं बघा, पहिलं युनिट आहे आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, कन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अँड रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ गिवन लॅमिना. हा कन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, याच्यासाठी आपण शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये इनर्शिया काय असते, मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, हा शॉर्ट व्हिडिओ मधून समजून सांगितलेला आहे. तर पुढचा टॉपिक आहे आपला पॅरलल अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. तर याच्यामध्ये काही बेसिक थेरम आहेत, पॅरलल ऍक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. त्याचा यूज करून काय करावं लागतो आपल्याला, काय करावं लागतो, जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करावं लागतात. त्याच्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे आपला, तो आहे मुवमेंट ऑफ स्टँडर्ड बेसिक फिगर. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्टँडर्ड बेसिक फिगर लाईक स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, सर्कल, सेमी सर्कल, क्वार्टर सर्कल, हॉलो सर्कल, हॉलो रेक्टँग्युलर आणि सर्क्युलर सेक्शन. तर विदाऊट डेरिव्हेशन, तर याचं कोणत्याच प्रकारचं डेरिव्हेशन न करता याचे काय न्यूमरिकल्स आहेत त्याच्यावरती, बरोबर. आणि त्याचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले, त्याच्यावरती बेस न्यूमरिकल्स अँड त्याचे फॉर्म्युले विदाऊट डेरिव्हेशन. त्या फॉर्म्युल्यासाठी कोणत्याच प्रकारचं डेरिव्हेशन आपल्याला नाही आहे, तर ते फॉर्म्युले आपल्याला लर्न करावे लागतात, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कंपोजिट प्लेन फिगर सच ॲज सिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल आय सेक्शन, चॅनल सेक्शन म्हणजे सी सेक्शन, चॅनल सेक्शन म्हणजे सी सेक्शन, टी सेक्शन, अँगल सेक्शन म्हणजे एल सेक्शन. त्याच्यावरती बेस काय आहेत, न्यूमरिकल आहेत आपल्याला. त्या कॉम्पोजिटचे काय आहेत, आपल्याला कॉम्पोजिट प्लेन फिगरचे न्यूमरिकल आहे. कॉम्पोजिट प्लेन फिगर म्हणजे काय असते, ज्याच्यामध्ये दोन सेक्शन, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्शन जे असतात ते एकमेकाला जोडून जो तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, कॉम्पोजिट सेक्शन. त्याच्यानंतर पाचवा टॉपिक जो आहे, तो आहे आपला इंट्रोडक्शन टू मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर बिल्ट अप सेक्शन. त्याच्यामध्ये न्यूमरिकल सेक्शन आहे, आयकेएस कन्सेप्ट आहे. तो आयकेएस कन्सेप्ट म्हणजे आपलं प्राचीन काळी जे काही बिल्डिंग वगैरे बांधलेले आहेत त्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचा कसा उपयोग केलेला आहे. म्हणजे आपण समजतो की प्राचीन काळच्या लोकांना याच्याबद्दल काही नॉलेज नसेल या सायंटिफिक गोष्टीबद्दल, परंतु त्यांना नॉलेज जरी नसलं तरी प्रॅक्टिकली त्यांनी काय केलेलं आहे, त्या गोष्टी लक्षात घेऊन तशा प्रकारचे बिल्डअप केलेलं आहे. जसं की आपलं ताजमहल पाहिलं आपण 200-500 वर्षा अगोदरचा, किंवा कोणार्कचं मंदिर जे 1000 वर्षापूर्वीचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय केलेला आहे, उपयोग केलेला आहे. तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे एन्शियंट कन्स्ट्रक्शन लाईक टेम्पल्स, फोर्ट्स, इटीसी. तर हे जे आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे या मोमेंट ऑफ इनर्शियाचा उपयोग केलेला आहे ते आपण बघणार आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे. तर कोणार्कसाठी आणि एक टेम्पल आहे त्याच्यासाठी. तर याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये कसा उपयोग केलेला आहे ते सांगितलेलं आहे, बरोबर, मुवमेंट ऑफ इनर्शियाचा. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे आपला, पुढचं युनिट जे आहे ते आहे सिम्पल स्ट्रेसेस, स्ट्रेन्स अँड इलास्टिक कॉन्स्टंट. सिम्पल स्ट्रेसेस, स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट. तर याच्यामध्ये काय असते, बॉडीवरती फोर्सेस अप्लाय केल्यानंतर काय परिणाम होतो त्याचा. तर त्याच्यामध्ये काय होतात, स्ट्रेस डेव्हलप होतात, स्ट्रेन डेव्हलप होतात. आणि त्याच्यामध्ये इलास्टिक जर बॉडी असेल तर त्याच्यामध्ये काय होते, त्याच्यामध्ये तो इलास्टिक कॉन्स्टंट वगैरे त्या गोष्टी येतात तिथे. काय तर कन्सेप्ट ऑफ इलास्टिक बॉडी. तर इलास्टिक बॉडी म्हणजे काय असते, डेफिनेशन ऑफ स्ट्रेस, स्ट्रेन, टाइप ऑफ स्ट्रेस, तर हे आणि स्ट्रेन, तर ह्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. तर ह्या सर्व गोष्टी काय करणार आहे आपण, ह्या सर्व गोष्टी सांगणार आहे. कोणताच टॉपिक आपण स्किप करणार नाही. तर सिलेबस वाईजच आपण जाणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा आहे हुक्स लॉ. तर याच्यामध्ये सुद्धा काय वेगवेगळ्या प्रकारचे लॉज आहेत, त्या लॉजच्या बेसवर काय प्रॉब्लेम आहेत. हुक्स लॉ, इलास्टिक लिमिट, लिनियर अँड लॅटरल स्ट्रेन, पॉशन रेशिओ. तर हे काय थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. ते यंग्स मॉड्युलस, शियर मॉड्युलस, बर्क मॉड्युलस, रिलेशन बिटवीन दिस मॉड्युल आहे. तर हे मॉड्युलस ऑफ थोडंफार ऐकलं असेल तुम्ही, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी वगैरे ऐकलं असेल. तर त्याचप्रमाणे यंग्स मॉड्युलस म्हणजे तोच मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे तो. त्यानंतर वेगळ्या प्रकारचे अजून असतात, शियर मॉड्युलस असतं, बल्क मॉड्युलस असते.
हे मॉड्युलस म्हणजे काय? मॉड्युलस म्हणजे एक प्रकारचा कॉन्स्टंट असतो. तो कॉन्स्टंट म्हणजेच त्याला मॉड्युलस म्हणतो आपण. तर यंग्स मॉड्युलस, शिअर मॉड्युलस, बल्क मॉड्युलस अशा प्रकारचे 3 मॉड्युलस आहे आपल्याला आणि त्या तिघांमधलं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. तर ते थेरॉटिकल कन्सेप्ट आहे हा आणि त्याच्यावरती काही बेस प्रॉब्लेम आहेत. त्या रिलेशनशिपवरती बेस काय प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. त्याच्यानंतर स्टँडर्ड स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर माय स्टील for my steel bar under tension test use stress, scoop stress, ultimate stress, breaking stress, and working stress strain at various uh, critical points, percentage of elongation and factor of safety. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? स्ट्रेस स्ट्रेन कर्व करतो आपण. स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन ही एक कर्व जनरेट करतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे काय असतात, आपण काय करतो, प्रूफ स्ट्रेस किंवा परमिसिबल स्ट्रेस. त्याच्यामध्ये परमिसिबल स्ट्रेस, यील्ड स्ट्रेस म्हणजे काय असते, अल्टिमेट स्ट्रेस काय असते, ब्रेकिंग स्ट्रेस म्हणजे फ्रॅक्चरवरची स्ट्रेस काय असते, वर्किंग स्ट्रेस काय असते, त्याच्यावरच्या स्ट्रेन्स वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रेन ज्या असतात त्या क्रिटिकल पॉईंटवरच्या त्या स्ट्रेन्स आपण इथे बघणार आहे. त्याचे डेफिनेशन वगैरे बघणार आहे. तर ती स्ट्रेस स्ट्रेन कर्व सुद्धा आपल्याला काय ते पेपरमध्ये विचारले जाते. त्याच्यानंतर डिफॉर्मेशन ऑफ बॉडी सब्जेक्टेड टू ऍक्झियल फोर्स ऑफ फॉर युनिफॉर्म स्टेप सेक्शन, डिफॉर्मेशन ऑफ बॉडी सब्जेक्टेड टू फोर्स ऍट इंटरमिजिएट सेक्शन. त्याच्यामध्ये काय फोर्स टेन्साईल स्ट्रेस म्हणजे जो ओढतो आपण स्ट्रेस म्हणजे ओढल्या स्टेप जो असते म्हणजे पुल टाईप फोर्स जो असतो त्याला आपण काय म्हणतो टेन्साईल स्ट्रेस, किंवा पुश टाईप जो असतो तो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. हे लावल्यानंतर त्या बॉडीवरती स्टेप बॉडी दिलं स्टेप सेक्शन म्हणजे स्टेप सेक्शन असेल त्याच्यावरती काय कशा प्रकारे काय होते ते बघायचं. म्हणजे त्याचं डिफॉर्मेशन कसं होते. त्याचप्रमाणे युनिफॉर्म बॉडी जर असेल त्याचं डिफॉर्मेशन कसं होते हे आपण ते फोर्सेस अप्लाय केल्यानंतर डिफॉर्मेशन कशा प्रकारे ते डिस्ट्रीब्युट होते ते आपण बघणार आहे. डिफॉर्मेशन वरती याच्यावरती हा डिपेंड आहे. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ कॉम्पोजिट सेक्शन. कॉम्पोजिट सेक्शनवरचा जे त्याच्यावरचे स्ट्रेसेस, त्याच्यावरचा जो लोड इंड्यूस होते तो कशामध्ये ऍक्झियल लोडिंग मध्ये. तर याच्यामध्ये नो न्यूमरिकल ऑन स्टेप सेक्शन. स्टेप सेक्शन वरती याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं न्यूमरिकल नाही, फक्त काय कॉम्पोजिट सेक्शन पाहिजे आपल्याला फक्त. त्याच्यामध्ये कॉम्पोजिट सेक्शन म्हणजे काय असतात, कॉम्पोजिट सेक्शन कशाला म्हणू की एखादा बार आहे समजा त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण काही लेंथ वाईज काय केलेलं आहे, स्टील यूज केलेलं आहे, नंतर कॉपर यूज केलेलं आहे, नंतर अल्युमिनियम यूज केलेलं आहे सपोज असं, आणि तो काय केलाय एकत्र दोन एक बार तयार केला म्हणजे तो कंपोजिट मटेरियलचा बार झाला. काय झाला तो कंपोजिट म्हणजे एकापेक्षा जास्त मटेरियल वापरत असू त्याला आपण कंपोजिट म्हणतो. तर ते कंपोजिट मटेरियलवर ते या फोर्सेसचा काय परिणाम होतो, त्याचं डिफॉर्मेशन कसं होते ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर युनि ऍक्झियल, बाय ऍक्झियल, ट्राय ऍक्झियल. आता हे जे आतापर्यंत जे समजा आपण करत होतो तो युनि ऍक्झियल म्हणजे एकाच डायरेक्शन आपण काय करून राहिलो तो फोर्स लावत होतो. तर त्याच्यानंतर आपण काय करणार आहे बॉडीवरती एक सोडून दोन ऍक्सिस वरती काय करणार आहे फोर्स लावणार आहे. 3 ऍक्सिस वरती म्हणजे एक्स वाय झेड या 3 डायरेक्शन फोर्सेस लावून काय करणार आहे आपण त्याच्यावरचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यानंतर स्ट्रेन इन इच डायरेक्शन, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, चेंज इन व्हॉल्यूम. तर हा सेकंड युनिट आपला इथे कव्हर होतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा युनिट जो आहे तो युनिट नंबर 3 शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. बरोबर. याच्यावरती काय असतात जे प्रॉब्लेम असतात ते आपल्याला एसएफटी बीएमडी काढावा लागतो. याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर काय होते तो प्रॉब्लेम आपल्याला समजून जाते की आपला बरोबर आला की नाही. म्हणजे काय असतात आपले फिक्स मार्क असतात. हे जे आहे एसएफडी बीएमडी वगैरे सॉल्व्ह झालं आपल्या बरोबर तर आपले हे फिक्स मार्क आहे. याच्यामध्ये सुद्धा काय होऊ शकते की एखादा फॉर्म्युला वगैरे इकडे तिकडे झाला तर आपला प्रॉब्लेम चुकू शकते. पण इथे एसएफटी बीएमडी त्या शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम आपल्याला काढावं लागतात. तर त्याच्यामध्ये पण टाइप्स ऑफ सपोर्ट पाहिजे आपल्याला. सिंपल सपोर्ट, हिन सपोर्ट, रोलर सपोर्ट. हे जे आपण मेकॅनिक्स मध्ये पाहिले होते बरोबर रिएक्शन काढताना, तर तेच त्या टाइपचे जे सपोर्ट आहेत तेच गोष्टी इथे आहे. टाइप्स ऑफ लोड हे सुद्धा आपण मेकॅनिक्स मध्ये पाहिलं होतं. लोड कोणत्या टाइपचे असतात, कॉन्सन्ट्रेटेड ऑर पॉइंट लोड किंवा इन्क्लाइन पॉइंट लोड, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणजे त्याला युडीएल म्हणत होतो आपण. मिनिंग ऑफ शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. शिअर फोर्स काय असते, बेंडिंग मोमेंट काय असते, त्याचं रिलेशन बिटवीन देम, त्याचं साइन कन्व्हर्जन ह्या गोष्टी पाहिजे. त्याच्यानंतर एसएफडी बीएमडी शिअर फोर्स डायग्राम फॉर सिम्पली सपोर्टेड कॅन्टिलिव्हर अँड ओव्हर हँगिंग बीम. तर या 3 प्रकारच्या बीमवरती सिम्पली सपोर्टेड बीम असते, कॅन्टिलिव्हर बीम असते आणि ओव्हर हँगिंग. तर या
प्रकारच्या बीमवरती त्याच्यावरती जे लोड लागलेले व्हर्टिकल लोड किंवा युडिएल लोड याच्यावर ते बेस प्रॉब्लेम आपण पाहणार आहे. त्याच्यामध्ये व्हॅरिंग लोड नाही आपल्यामध्ये, एक व्हॅरिंग लोड असते, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. तर तो युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड तुम्हाला नाही आहे तिथं, फक्त युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड पर्यंत आहे. ड्रॉइंग एसएफडी अँड बीएमडी, लोकेशन ऑफ पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर, त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट शिअर काय असते, त्याच्यानंतर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट, लोकेशन ऑफ पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट फ्रॅक्चर, कॉन्ट्रास्ट शिअर काय असते, कॉन्ट्रास्ट फ्रॅक्चर काय असते, ह्या गोष्टी इथे आपल्याला बघायचं आहे या युनिटमध्ये. तर ह्या सर्व गोष्टी आपण काय करणार आहे माऊली ट्युटोरियलमध्ये, आपण कन्सेप्च्युअल आणि न्यूमरिकल जेवढे जास्त केल्या जातील तेवढे जास्त, जवळपास तुमच्या पुस्तकामध्ये जे काही न्यूमरिकल असतील जवळपास 70 ते 75% न्यूमरिकल आपण सॉल्व्ह करणार आहे इथे. ठीक आहे. उरलेले 20-25% जे असतील तेच फक्त तुम्हाला घरी म्हणजे तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून राहतील. बाकी सर्व इथं आपल्या इथे कव्हर केलं जाणार आहे, थ्रू आउट आपण हे शिकवणार आहे. त्याच्यानंतर चौथं युनिट जे आहे ते युनिट काय, बेंडिंग अँड शिअर स्ट्रेस. आता हे सुद्धा काय, बेंडिंग मोमेंट आणि शिअर स्ट्रेस डायग्राम ज्या आपण शिकवलं त्याच्यावरती बेस्ट काय हे युनिट आहे. तर बेंडिंग अँड शिअर स्ट्रेस बीम इन अ बीम. तर बेंडिंग काय होते, त्या बीमवरती जे फोर्सेस लागतात त्याच्यामुळे काय होत असते, बेंडिंग होत असते. ते बेंडिंग कशी होते, त्याच्यावरती शिअर स्ट्रेस कशा लागतात त्या आपण बघणार आहे. तर त्याच्यामध्ये जो पहिला टॉपिक आहे त्याच्यामधला तो आहे थिअरी ऑफ प्युअर बेंडिंग, अझम्पशन इन प्युअर बेंडिंग, कन्सेप्ट ऑफ न्यूट्रल ऍक्सिस अँड सेक्शन मॉड्युलस. तर हे प्युअर बेंडिंग काय असते, त्याच्यामध्ये अझम्पशन्स काय घ्यावं लागतात आपल्याला प्युअर बेंडिंग मध्ये, कन्सेप्ट ऑफ न्यूट्रल ऍक्सिस, सेक्शन मॉड्युलस, ह्या गोष्टी आपल्याला इथे बघणार आहे आपण. त्याच्यानंतर फ्लेक्झुरल इक्वेशन, ते फ्लेक्झुरल इक्वेशन आहे बरोबर, ते सुद्धा बघणार आहे आपण विथ मिनिंग ऑफ ईच टर्म यूज इन अ इक्वेशन. बेंडिंग स्ट्रेस अँड देअर नेचर, बेंडिंग स्ट्रेसेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. तर फ्लेक्झुरल इक्वेशन पाहणार आहे, ते इक्वेशन यूज करून काय करणार आहे आपण, बेंडिंग काढणार आहे ते आहे ना. त्याच्यानंतर बेंडिंग स्ट्रेस अँड देअर नेचर काय असते ते बघणार आहे आपण, त्याचं स्ट्रेस कसं असते आणि त्याचं नेचर कसं असते. बेंडिंग स्ट्रेसेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम, ते डिस्ट्रीब्युशन डायग्राम कशा प्रकारे येतात त्या बघणार आहे आपण बेंडिंग वरती. तर बेंडिंग स्ट्रेस व्हेरिएशन डायग्राम अक्रॉस द डेप्थ ऑफ गिवन क्रॉस सेक्शन फॉर कॅन्टिलिव्हर अँड सिम्पली सपोर्टेड फॉर सिमेट्रिकल सेक्शन. तर सिम्पली सपोर्टेड नंतर कॅन्टिलिव्हर बीम साठी ह्या बेंडिंग स्ट्रेस व्हेरिएशन डायग्राम आपल्याला काढायचे आहेत. त्याच्यानंतर शिअर स्ट्रेस इक्वेशन विदाउट डेरिएशन, इथे सुद्धा शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन इक्वेशन आपल्याला विदाउट डेरिएशन काढायचं आहे. मिनिंग ऑफ ईच टर्म ते विचारतात आपल्याला, तर त्याचं टर्मचं प्रत्येक टर्म जी असते ती टर्मचं आपल्याला मिनिंग लिहायचं आहे. रिलेशन बिटवीन मॅक्झिमम अँड ऍव्हरेज शिअर स्ट्रेस फॉर स्क्वेअर, रेक्टँग्युलर, सर्क्युलर सेक्शन, न्यूमरिकल्स राहतील त्याच्यावरती. शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम, तर ह्या प्रकारचं आपल्याला काय याच्यामध्ये. त्याच्यानंतर पाचवा टॉपिक जो आहे त्याच्यामधला तो शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम फॉर स्क्वेअर, ट्रँग्युलर, रेक्टँग्युलर, सर्कल, हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन, हॅलो सर्कल टी सेक्शन, सिमेट्रिकल आय सेक्शन. याच्यावरती शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम राहणार आहे. त्याच्या शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन नो न्यूमरिकल, त्याच्यावरती न्यूमरिकल राहणार नाही. The use of shear stress equation for determination of shear stress in a hollow rectangular section. तर हे अशा प्रकारे हे आपलं चौथं युनिट आहे. त्याच्यानंतर शेवटचं युनिट जे आहे ते पाचवं युनिट तुमचं आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस, डायरेक्ट स्ट्रेस अँड बेंडिंग स्ट्रेसेस. द इंट्रोडक्शन टू डायरेक्ट स्ट्रेस अँड इसेंट्रिक लोड. याच्यामध्ये काय करत असतो आपण, जी बॉडी आपण आतापर्यंत जे पाहत असतो तो ऍक्झियल लोड पाहत होतो. या सर्व ज्या चौथ्या युनिट पर्यंत काय केलेलं आहे आपण, सर्व गोष्टी बेंडिंग वगैरे ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत ते ऍक्झियल लोड कन्सिडर करून. पण ऍक्सिसवर लोड लागतात तो थोडा दूर, ऍक्सिस पासून दूर जर लागत असेल तर ते होती इसेंट्रिक लोडिंग. तर ते इसेंट्रिक लोडिंग जर पाहायचं असेल आपल्याला तर त्याच्यामधले इसेंट्रिक लोडिंग लागल्यानंतर डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस वरती काय परिणाम होतो तो बघणार आहे आपण. तर त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे त्याच्या मॅक्झिमम अँड मिनिमम स्ट्रेस रिझल्टंट स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम, कंडिशन फॉर नो टेन्शन कंडिशन. तर याच्यावरचे प्रॉब्लेम ऑन कॉलम सब्जेक्टेड टू इसेंट्रिक लोड अबाउट द वन ऍक्सिस ओनली. तर याच्यावरती कॉलमच्या वरती बेस काय आहे, जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे इसेंट्रिक लोडिंग कन्सिडर करून. लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी,
तर त्याच्यामध्ये कोअर सेक्शन, सर्क्युलर क्रॉस सेक्शन, मिडल थ्रेड रूल पाहणार आहे आपण. त्याच्यामध्ये कोअर सेक्शन वरती काय करून राहिलो आपण, इसेंट्रिसिटी लावून राहिलो, ती कुठपर्यंत असू शकते त्याचा तो असते मिडल थर्ड रूल, बरोबर. तर तो मिडल थर्ड रूल यूज करून आपण ते काढणार आहे. तर हे प्रॉब्लेम मध्ये आपल्या थेरॉटिकल मध्ये विचारतात हा मिडल थर्ड रूल आपल्याला. त्याच्यानंतर बकलिंग म्हणजे काय असते, लोड फॉर कॉलम बाय युलर्स फॉर्म्युला, रँकिन्स फॉर्म्युला विथ मिनिंग ऑफ ईच टर्म. तर याच्यामध्ये पहा हे सिव्हिल वाल्याच्या रिलेटेड आहे, थोडं मेकॅनिकल साठी काही आहे त्यांना समजा एक्झाम साठी आहे, पण हा जो कन्सेप्ट आहे पुढे कॅरी ऑन होते कुठे, सिव्हिल मध्ये, पुढच्या सेम मध्ये पुढे. तर बकलिंग काय असते कॉलम मधली, त्याच्यासाठी तो युलर्स फॉर्म्युला, रँकिन्स फॉर्म्युला आपण तो यूज करतो, बरोबर. तर हे थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये थेरॉटिकल हा शेवटचा पॉईंट आपला. तशा प्रकारे हे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा सिलेबस आहे. हा जो सब्जेक्ट आहे तो तुम्हाला थेरी पेपर तुम्हाला आहे 70 मार्कांचा, आणि तुमचे जे युनिट टेस्ट होतात त्या युनिट टेस्ट आहेत तुमच्या 30 मार्काच्या. प्रत्येकी म्हणजे 2 युनिट टेस्ट होतील, त्याच्यामध्ये पहिली युनिट टेस्ट 30 मार्काची, दुसरी युनिट टेस्ट 30 मार्काची, आणि दोन्हीमध्ये जे काही मार्क तुम्ही गेन केलेले आहेत तर त्याचा ऍव्हरेज, त्या दोन्हीचा ऍव्हरेज करून तुम्हाला 30 मार्कापैकी मार्क येतात ते. तर त्याच्यामध्ये नंतर काय, पासिंग तुमची 40 मार्काची, पासिंग किती आहे 40 मार्काची. सपोज जर तुम्ही दोन्ही टेस्टमध्ये 30 पैकी 30 मार्क जर काढले तर तुम्हाला पासिंगसाठी फक्त 10 मार्क लागणार. तर अशा प्रकारे काय हे आपलं सिलेबस आहे. तर हे माऊली ट्युटोरियल मध्ये आपण हे टोटल काय करणार आहे, हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण घेणार आहे. तर तुम्ही चांगल्या प्रकारे सहाय्य करा, याला आपल्या माऊली ट्युटोरियलला शेअर करा, लाईक करा, आणि लवकर माऊली ट्युटोरियलला जॉईन व्हा. तर थँक्यू. त्याच्यानंतर परत आपण भेटू पुढच्या म्हणजे पुढच्या जो सब्जेक्ट आहे त्याचं सिलेबस डिस्कशनसाठी आपण पुढे भेटू. ठीक आहे, थँक्यू.